जे उमेदवारांचे प्रतिनिधी आहेत आणि उमेदवारांचे प्रतिनिधी त्या मतदार संघामधलेच आहे, त्या प्रभागामधलेच आहे आणि त्याच्यामुळे असा मतदार जर त्यांना आढळून आला की जो पुन्हा मतदान करण्यासाठी आला तर त्याच्यावर नक्की मतदान केंद्र तशी कारवाई करेल. महापालिकेने चौकशीचे आदेश दिलेले आहेत. निवडणूक आयोग काही चौकशी करणार आहे का या सगळ्या प्रकारची? या संदर्भात आता आम्ही पण चौकशी करू, पण आमचा हाच दावा आहे की ही शाई जी आहे ती शाई 2011 पासून जी आम्ही शाई वापरतोय ती शाई आहे, त्याच कंपनीचा मार्कर पेन आहे आणि त्याच्यामुळे याच निवडणुकीमध्ये अशा प्रकारचं जे फेक नॅरेटिव्ह पसरलं जात आहे. सर, उद्धव ठाकरे सुद्धा यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी थेट तुमच्यावरती निवडणूक आयोगावरती आक्षेप ठेवलेले आहेत की तुम्ही कुठेतरी या सगळ्या यंत्रणेमार्फत सत्ताधारी आहेत त्यांना मदत करतायत या सगळ्या गोष्टीमध्ये फायदा होईल असं. सत्ताधारींना मदत करण्याचा कुठला प्रश्नच उद्भवत नाही आणि निवडणूक आयोग ही निपक्षच काम करत आहे आणि कुठल्याही प्रकारचं फेवर किंवा फेवरेटिझम आम्ही कोणावर करत नाही. संभ्रम निर्माण केला जातोय. संभ्रम हा मुद्दाम निर्माण केला जात आहे, एक फेक नॅरेटिव्ह निर्माण केलं जात आहे आणि सर्व गोष्टी निवडणूक आयोगवर या ढकलल्या जात आहेत. ॲक्च्युली मतदार यादीमध्ये मतदारांना त्यांचा क्रमांक हा त्यांची सुद्धा जबाबदारी आहे, मतदारांची सुद्धा जबाबदारी आहे. त्यांची इतक्या दिवस त्यांनी आपले नाव हे कुठेतरी मताधिकार ॲपमध्ये शोधायला पाहिजे होते. आमचा ॲप होता, निवडणुकी आयोगाचं पोर्टल आहे त्याच्यावर शोधा आणि याशिवाय 85% अधिक मतदारांना वोटर स्लिप पुरवण्यात आलेली आहे आणि या वोटर स्लिपमध्ये त्यांचं मतदान केंद्र सुद्धा दाखवलेलं आहे आणि त्याच्यामुळे मतदारांची पण जबाबदारी आहे की त्यांनी त्यांचं नाव वेळेवर शोधून योग्य त्या पोलिंग स्टेशनवर त्यांनी जायला पाहिजे. मुंबई महापालिका आयुक्तांनी प्रतिक्रिया समोर आलेली आहे की काही तक्रारी ज्या आहेत ते शाई पुसल्याच्या आलेल्या आहेत. त्यांनी म्हटलं आहे की शाई पुसली जाते असं एक स्वीकारलं आहे, तर त्याला काय उत्तर आहे? नाही, काय आपण काय म्हटलं, मी त्याचं उत्तर दिलंच आहे ऑलरेडी. शाईबद्दल उत्तर दिलेलंच आहे की शाई आम्ही इंडेलिबल इंक आहे, ही भारत निवडणूक आयोग जी इंडेलिबल इंक वापरते तीच इंक आम्ही वापरतो आहे आणि मार्कर पेन सुद्धा आम्ही त्याच कंपनीचा 2011 पासून ज्या कंपनीचा मार्कर पेन वापरत होतो त्याच कंपनीचा मार्कर पेन वापरत आहे. नाही, जिथे जिथे बोगस मतदार आढळलेले आहेत किंवा बोगस मतदान झालेलं आहे तिथे त्या मतदारांवर कारवाई झालीच आहे. हां, भाजपचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत रंजन चव्हाण यांनी मतदान करताना त्यांच्या चिन्ह होतं अशा व्हिडिओ समोर आलेले आहेत. खासदार संजय राऊत यांनी ट्विट देखील केलेलं, त्या संदर्भात काही नाही, त्याच्या संदर्भात आम्ही चौकशी करून कारवाई करू. सर, पाडू नावाची मशीन जी आहे ती वापरली गेलेली आहे, त्यावरती राज ठाकरेंनी ऍक्सेप्ट केलंय की ही मशीन निवडणूक आयोगाने जेव्हा आणली तेव्हा राजकीय पक्षांना दाखवली नाही असा एक आक्षेप आहे आणि त्यामुळे तुम्हाला काहीतरी या सगळ्या यंत्रणांमध्ये घोळ करायचा आहे असंही त्यांनी आक्षेप केला. नाही, हा आक्षेप टोटली चुकीचा आहे. पाडू हे यंत्र 2004 पासून आहे, काही नवीन यंत्र आम्ही आणलेलं नाही आहे आणि ज्यावेळेस व्हीव्हीपॅट नव्हतं त्यावेळेस ॲक्च्युली पाडूद्वारे जर कंट्रोल युनिटमधून रिझल्ट वेळेवर डिस्प्ले जर झाला नाही तर पाडू वापरण्याची तरतूद आहे. मी ऑब्झर्वर अनेक ठिकाणी होतो आणि मी ऑब्झर्वर असताना त्या मतदारसंघामध्ये पाडूचा वापर झालेला आहे. पाडू काही हे नवीन यंत्र नाही आहे, 2004 पासून पाडू वापरलं जात आहे आणि पाडू अत्यंत अपवादात्मक परिस्थितीमध्ये आपण वापरतो, ज्यावेळेस ॲक्च्युली आणि ते 0.5% किंवा 1% पर्यंत प्रमाण असेल तिथेच आपण, कारण की पाडू एक प्रकारचं डिस्प्ले युनिट आहे. म्हणजे जर आपल्या समजा मोबाईलमधून काही डेटा दिसत नसेल, आपण मोबाईल कम्प्युटरला कनेक्ट करून आपल्याला तो डेटा दिसतो, तशाच प्रकारचं पाडू आहे. काही तांत्रिक कारणामुळे कंट्रोल युनिटमध्ये डेटा जर दिसत नसेल तर ते पाडू लावून आपल्याला तो मिरर डिस्प्ले असतो, पाडू लावून तो डेटा आपल्याला तिथून वाचता येतो. पण सर, जे प्रमुख राजकीय पक्ष विरोध करतायत शाई पुसली जात आहे, याच्या संदर्भात काही स्पष्टीकरण आपलं आहे का? म्हणजे असं काही लिक्विड आहे का ज्याने शाई पुसली जाऊ शकते, दुबार मतदान होऊ शकतं? शाईबद्दल मी आधी सांगितलेलं आहे, शाई भारत निवडणूक